तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर. कारण की आपल्याला बघायचं की पोलीस भरती 2025 ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की फॉर्मसाठी मुदतवाढ झालेली सर्वांना माहीत आहे. आणि फॉर्म किती आलेत ते बघायचे. कारण की आता मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरायचा, कुठल्या जिल्ह्याला नाही. आता बऱ्याच जणांनी काय केलं की ज्या जिल्ह्याला जास्त जागा आहेत त्या जिल्ह्याला फॉर्म टाकले. म्हणजे आता मुंबईला सर्वात जास्त जागा आहेत, तर मुंबईला आतापर्यंत 10 ते 12,000 फॉर्म आले मित्रांनो, लक्षात घ्या. आणि जे जिल्हे आहेत ते 70 ते 80 जागा आहेत. सोलापूर, धाराशिव या जिल्ह्याला जर तुम्ही चेक केलं, टोकन नंबर जसं केला कंप्लीट 2,000 3,000 लय झालं 1,500 अशा प्रकारे अर्ज आलेत, हे लक्षात घ्या. म्हणजे बघायचं की ज्या जिल्ह्याला जागा कमी तिथं फॉर्म कमी, आणि ज्या जिल्ह्याला जागा जास्त तिथं फॉर्म जास्त, ते लक्षात घ्या. आणि हे कशामुळे झाले, कारण की बघायचं होतं की तुम्हाला सांगितलं ज्या विद्यार्थ्याला मार्क किती पडतात, म्हणजे 45+ जर ग्राउंडला मार्क पडत असेल त्या विद्यार्थीने ज्या जिल्ह्यात तुम्ही आहात त्या जिल्ह्याचा फॉर्म भरायचा तुम्हाला सांगितलं होतं. पण बऱ्याच जणांनी काय केलं की थोड्या जागा आहेत, मग कशाला फॉर्म भरायचा, मुंबईला भरू बघू काय होतंय, जाऊन तर येऊ, असं बऱ्याच जण केलेलं आहे. त्यामुळे एकाच्या सोबतीनं अनेक जणांनी फॉर्म भरलेला आहे. आणि बऱ्याच जणांनी काय काय असं केलं की कधी मुंबई बघायला मिळाली नसते म्हणून फॉर्म भरला असतो. म्हणजे अशा प्रकारे घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आता लक्षात घ्या की एवढं मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. आता पोलीस भरतीचं 7 दिवस वाढून दिलेले आहेत. आज 3 तारीख आहे, म्हणजे 4 दिवस राहिलेत. आणि या 4 दिवसामध्ये आणखीन काय होतंय, आणखीन फॉर्म किती येतात हे लक्षात घ्यायचंय. आणि आता आपल्याला बघायचं की ग्राउंड किती मार्काचं पडलं पाहिजे. जर तुम्हाला सांगितलंय तुम्ही ओपन सोडून कुठलीही कास्ट द्या, ओपन सोडून तुमची कुठलीही कास्ट, जर तुम्ही 40 मार्क ग्राउंडमध्ये घेत असाल तर तुम्हाला 100% कुठल्याही जिल्ह्याला भरतीला लेखी परीक्षेला बोलवण्यात येईल. पण तुम्ही जर ओपन कास्टमध्ये असाल, जर तुम्ही ओपन कास्टमध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला 45+ 42 45 अशा प्रकारे मार्क, म्हणजे 40च्या पुढंच, 45च्या खाली नाही, 40च्या पुढे मार्क पाहिजे, जेव्हा तुम्ही त्या लेखीला पात्र होऊ शकता, म्हणजे लेखी परीक्षेला बसू शकता. आता सर्वात मोठा मुद्दा जो आहे आपल्या समोर दिसत आहे ग्राउंड. आणि ग्राउंड कधी होणार, कारण की आता विषय असा आहे की फॉर्म भरले सगळं झाले, आता ग्राउंड कधी होणार, कारण की आता ग्राउंडचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. आता डिसेंबर म्हणजे 7 तारीख आलेली आहे, 7 तारखेपर्यंत फॉर्म चालणार. आता मी तुम्हाला सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये, आता जर तुम्ही धाराशिव जिल्ह्याला जर चक्कर मारले, जर कोणी असेल धाराशिव जिल्ह्यामध्ये, तर तुम्ही ज्या ठिकाणी पोलीस भरती ग्राउंड तिथं जाऊन चक्कर मारा, तिथं पूर्णपणे जर ट्रॅक बनवायचा चालू आहे, 100 मीटरचा ग्राउंड बनवायचा चालू आहे, गोळा फेकची तयारी चालू आहे. म्हणजे पोलीस भरती जी आहे ती एकदम फास्ट पद्धतीने घेतली जाणार आहे. आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड होण्याची शक्यता आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये का होणार, का तर जानेवारी महिना जो आहे तो पूर्णपणे ग्राउंडची आखणी करण्यात, चेस नंबर टाकण्यात, म्हणजे आतापासून तयारी चालू होणार आहे. म्हणजे आता ग्राउंडची जर तयारी चालू झाली आहे, त्यानंतर चेस नंबरसाठी 1 महिना जातो कंप्लीट. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने जे असणार आहे पोलीस भरती ग्राउंडसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि या महिन्यामध्ये ग्राउंड होणार, लक्षात घ्या. आता सध्या जर आपण बोलत असलो तर आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला खोटं वाटतं, पण मित्रांनो लक्षात घ्या, एकदा वेळ निघून गेली परत ती वेळ कधी माघारी येत नाही, हे लक्षात घ्यायचं. कारण की त्यामुळे लक्षात घ्या, ग्राउंड जे आहे ते जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये कधी होऊ शकतं. आता तुमचे जर ग्राउंडसाठी किती मार्क पाहिजे तुम्हाला सांगितले की 45+ मार्क, तुम्ही कुठलेही कास्ट, तुमचा कट ऑफ आता सांगतो बाबांनो, हे तुम्हाला कट ऑफ काय जाणार, कारण की लेखी परीक्षेला जर बसत असेल तर तुम्ही एक ओपन कास्ट असला. आता आपल्याला माहिती आहे मुंबईसाठी तर विषय सोडून द्या, मुंबईचा 40 मार्काचा कट ऑफ लागत असतो का, तर जागा जास्त असतात, मुलं देखील आलेली असतात, मग त्याच्यामध्ये जास्त विद्यार्थी घेतले जातात लेखी परीक्षेसाठी, पण त्याच्यामध्ये लेखीमध्ये काढले जातात. हे अशा घटना असतात. पण जे सोलापूर जिल्हा आहे, दुसरा कुठलेही जिल्हा असतील, आपल्या जे जवळचे जिल्हा आहेत त्या जिल्ह्यामध्ये जर कट ऑफ बघायचा असेल तर आपल्याला 45+ ओपन मार्काचा कट ऑफ लागणार आहे ओपनच्या विद्यार्थ्याला. आणि SC-BC असाल तर तुम्ही 40 मार्क, जर तुम्ही दुसरी कास्टचा OBC असाल तर 40-38 मार्कापर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. अशा प्रकारे कट ऑफ जाणार आहे. त्यामुळे तुम्ही एवढ्या मार्काची तयारी ठेवा जर तुम्ही ग्राउंडची तयारी करा. कारण की आता आपल्या हातामध्ये 2 ते 3 महिने ह्या हातामध्ये ग्राउंडची तयारी करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल संपूर्ण माहिती येणार आहे. गोळा फेक कशा प्रकारे आउट ऑफ जायचा, आणि आउट ऑफ घालण्यासाठी आपण कुठल्या प्रकारे तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे ते देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर येत्या का दिवसामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि पोलीस भरती संदर्भात कुठलीही माहिती पाहिजे तर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. कारण की त्यांच्यापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पोहोचलं तर बऱ्याच विद्यार्थ्याला माहिती मिळेल. कारण की मी आजपर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली एकदम खरी ठरलेली आहे. प्रत्येक गोष्टीचं मी पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय कुठलाही व्हिडिओ टाकत नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल. धन्यवाद.